रात्री पुण्याला पावसाने चांगलं झोडपलं होतं आणि जेव्हा केव्हा पाऊस येतो त्यासोबत दुर्दैवी घटना देखील घडत असतात. काल रात्री याच पावसामुळे पुण्यामध्ये बऱ्याचशा दुर्दैवी घटना देखील घडल्या होत्या. 20 ठिकाणी झाडपडीच्या घटना आपल्याला समोर येत आहे आणि या घटनेमध्ये बऱ्याचशा लोकांच्या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्सचं नुकसान देखील झालं आहे. बऱ्याच ठिकाणी वीज पडण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. तशीच एक घटना सहकारनगरमध्ये घडली. ही घटना देवेंद्र फडणवीस यांचे बंधू म्हणजेच प्रसन्नजित फडणवीस यांच्या बिल्डिंग समोर झाली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणाच्याही जीवितहानी झाली नाही. अजून एक मोठी धक्कादायक बातमी काल आपल्याला मिळाली होती, ती म्हणजे 65 वर्षीय महिला कालच्या पावसामुळे नाल्यात वाहून गेली. अद्यापही त्या महिलेचा शोध सुरू आहे, परंतु ती महिला काय सापडत नाहीये. आपल्याला घटनास्थळावरून फक्त तिची साडीच सापडली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी हे कन्फर्म केले की ही साडी त्या म्हणजे 65 वर्षीय महिलांचीच आहे म्हणून. आता असा प्रश्न पडतोय की महानगरपालिकेने प्री मॉन्सून कारवाई नक्की केली होती का नाही, कारण की 20 ठिकाणाहून झाडपडीच्या घटना ह्या गंभीर आहेत. सध्या मॉन्सूनने पुण्यामध्ये चांगलाच थैमान घालायला सुरुवात केली आहे. आता पुढे देखील अशा घटना होऊ नये या गोष्टीसाठी महानगरपालिका खरंच ह्या गोष्टीला गांभीर्याने घेणार आहे का नाही ते आपण जाणून घेऊया. तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी अंशुक आशिष.